राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरामध्ये सुरू होत आहे, तर केवळ आठवडाभर म्हणजे 14 डिसेंबरपर्यंतच कामकाज होणार आहे। दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी चहापान आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार घातला आहे। नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर अधिवेशन होणार असल्यानं उत्सुकता होती, मात्र आता निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडला असल्यानं आचारसंहितेचं सावट या अधिवेशनावर असणार आहे। आजपासून T.0 माई टेकडी रोड, आकाशवाणी चौक, सिव्हिल लाईन्स परिसर या सगळ्या परिसरामध्ये ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। यावेळी आतापर्यंत 33 मोर्चांसाठी परवानगी घेण्यात आली असून 20 सामाजिक संघटनांनी उपोषण तर 16 संघटनांनी धरणे मंडपासाठी परवानगी घेतली। सरकारच्या चहापानाला जाणार नाही, विजय वडेट्टीवार यांनी ही भूमिका घेतली। अधिवेशनामध्ये जनतेच्या हिताचे निर्णय व्हावे, स्वहिताचे नाही, अशी टीका वडेट्टीवारांनी केली। विरोधी पक्षनेतेपदासाठी 2 वेळा विनंती केल्याचं सुद्धा वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर जनतेच्या हिताच्या निर्णयावर सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम विरोधकांचं असतं, असंही वडेट्टीवार म्हणाले। आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार। सर, काय सांगाल, आज उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, मात्र दोन्ही सभागृहात अजूनही विरोधी पक्षनेतेपद सरकारनं दिलेलं नाही। आता सत्ताधाऱ्यांची भूमिका ही आळमोठे आणि त्यांना सत्तेची गरमी आणि सत्तेतून विरोधकांना गृहीत धरून काम करायचं नसेल आणि त्यांना मनमाने कारभार करायचा असेल। विरोधक म्हणजे काय, विरोधी पक्ष म्हणजे काही वैयक्तिक विरोधक थोडी असतो। सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर जनतेच्या हिताचे आहेत की नाही यावर अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्ष करत असतो। सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्षाचं असतं की वाटेल त्या पद्धतीनं कारभार करू नये, सामान्य माणसाला नजरेपुढे ठेवून काम केलं पाहिजे आणि जनतेच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत, स्वहिताचे निर्णय होता कामा नयेत। त्यात होणारे गैरप्रकार कसे टाळता येईल किंवा लोकांपर्यंत एक चांगलं प्रशासन कोणीही सत्ताधारी असेल तरी त्यांच्याकडून जे अपेक्षित असते ते होत आहे की नाही हे बघण्याचं काम आम्ही करत असतो, विरोधी पक्ष करत असतात। परंतु यांना जर विरोधी पक्ष नेता नकोच आहे किंवा त्यांना करायचं नसेल तर त्यांची ती मर्जी आहे। आता आम्ही 2दा विनंती केली, शेवट निर्णय त्यांना घ्यायचा आहे, सभापतींना घ्यायचा आहे, अध्यक्षांना घ्यायचा आहे। बघू काय करतात। महाराष्ट्रातली जनता हे सगळं बघत आहे। हे जे त्यांची कामाची पद्धत आहे, सत्ताधाऱ्यांची जी दादागिरी आहे, जी काही हुकुमशाही प्रवृत्ती आहे, हे जनतेला महाराष्ट्रातल्या कळत आहे। त्यामुळे जनतेच्या दरबारात निर्णय असं मी म्हणतो। यावेळेस तरी या अधिवेशनात तरी विरोधी पक्ष नेतेपद मिळणार का? तुम्ही पुन्हा सरकारला स्मरण करून देणार? नाही, आता आम्ही काय स्मरण करून देण्यापेक्षा आम्ही मागतो आहोत, मागणी केलेली आहे। बघू आता काय, आमची सगळ्या विरोधी नेत्यांची बैठक आहे आता 12 वाजता विधानभवनात। त्या बैठकीमध्ये चर्चा काय होईल त्यानंतर आम्ही ठरवू। सरकारचं चहापान आहे, काय भूमिका राहील विरोधक म्हणून? नाही, कसलं चहा प्यायचं? दररोज 2-3 शेतकरी आत्महत्या करतायत, तरुण आत्महत्या करतायत, कंत्राटदार आत्महत्या करतोय, राजा भिकेला लावला आहे, कायदा सुव्यवस्थेचे दिनवळे उडले आहेत, लहान बालिका आता नराधमांच्या बळी पडत आहेत, फार मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे आणि अशा याच्यामध्ये ड्रग्सनी महाराष्ट्र घेरला गेला आहे, तरुण पिढी बर्बाद होत चाललेली आहे आणि हे पैसे कमवण्यामध्ये टक्केवारीमध्ये मशगूल आहेत। तर यामध्ये अशा सरकारकडे चहा पाण्याला जाण्याचं काय औचित्य आहे? त्यांच्या पापाचे वाटेकरी आम्ही कशाला व्हायचे? खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। तर हिवाळी अधिवेशनासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके नागपुरात दाखल झालेले आहेत। आदिवासी विभागाच्या सर्व वरिष्ठांची चर्चा करणार असं अशोक उईकेंनी म्हटलं। आदिवासींचे विषय प्राधान्यानं सोडवले जातील असा विश्वासही उईकेंनी बोलून दाखवला। उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि मंत्री असतील किंवा आमदार असतील त्यांचं नागपुरात आगमन होण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत आहेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके। सर, काय सांगाल, उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू, तुम्हीही आलेले आहात, तुमचं स्वागतही करण्यात आलेलं आहे। उद्यापासून हो घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आज आदिवासी विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आढावा ठेवला, चर्चा ठेवली। अधिवेशनामध्ये येणाऱ्या विविध प्रश्नाचे पूर्वतयारी म्हणून आज अधिकाऱ्यांशी चर्चा करून निश्चितच आदिवासी विभाग सज्ज झालेला आहे। विदर्भात अधिवेशन होत असताना प्रामुख्याने विदर्भातील मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे। आदिवासी विकासाचं म्हणजे आदिवासी मोठ्या संख्येने विदर्भात आहेत, काय प्राधान्य राहतील मुद्द्यांना, कोणते मुद्दे?
आदिवासी महाराष्ट्रामध्येच आहे, त्यामुळे नागपूरला हो घातले असल्यामुळे या परिसरामध्ये आदिवासी समाज भरपूर प्रमाणात असला तरी आदिवासीचे विषय प्राधान्याने सोडवले जातातच. आदिवासी विभाग सज्ज झालेला आहे. मेळघाटातील एक प्रश्न सध्या गाजतोय, मुलांचा जो आहे तो कुपोषणाचा, आणि एक समिती देखील येऊन गेलेली आहे काल परवा. कल्पना नाही, चौकशी करून सांगतो. थँक्यू सर. कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.